नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आणि पालकांनो. आरटीचे फॉर्म सुटलेले, फॉर्म भरण्याची लास्ट डेट 10 मार्च आहे. या दरम्यान 10 शाळांची निवड करण्यासंदर्भात त्यांनी निर्देश दिलेले आहेत. आता इथे मोठा प्रश्न हाच आहे की 10 शाळा निवडायच्या कशा? 10 शाळा उचलून टाकायच्या का तिथे? दिसत असेल तर कसा टाकायच्या? तो थोडक्यात तुम्हाला मी ते पण दाखवतो आणि काही प्रश्न माझे आहेत, ते प्रश्नांची उत्तरं पण तुम्हाला काय वाटतं ते पण मला कमेंटमध्ये कळवा. सो अशा पद्धतीने हे आरटीचे जे ॲडमिशनची प्रोसेस चालू आहे, ही अतिशय अतिशय चुकीची आहे. याबद्दल तुम्हाला काय वाटतं कमेंटमध्ये कळवा. पण आपण बघूया काय म्हणत आहे. पण तत्पूर्वी इग्नाइट अकॅडमीच्या आपल्या ॲपवरती ह्या सगळ्या शालेय जीवनातल्या स्पर्धा परीक्षांच्या बॅचेस आपल्या चालू आहे. तुम्ही जॉईन करू शकता आणि एकूण ₹50ची ही पण बॅच आहे. काउन्सिलिंगची बॅच आहे आरटीची, ती पण चालू आहे. तर आता बघूया आपण. त्यांनी नोटिफिकेशन दिलं आणि त्या नोटिफिकेशनमध्ये मुद्दा टाकलेला आहे काय, 25% प्रवेश प्रक्रियेकरिता विचारपूर्वक. बघा काय आहे विचारपूर्वक. आता काय विचार करायला काही ठेवलंच नाही, तर काय विचारपूर्वक करायचं? विचारपूर्वक 10 शाळांची निवड करण्यात यावी. आम्हाला काय 100 शाळा येत आहे का? शाळांची काय जत्रा भरली काय एका ठिकाणी? 1 किलोमीटरच्या रेडियसमध्ये काय 100 शाळा मिळत आहे कोणाला? अरे एक शाळा मिळत नाही मुश्किलने, तुम्ही 10 शाळांची निवड विचारपूर्वक करावी. अवघडच आहे त्यांचं म्हणजे. आणि पुढे काय सांगितलं बघा, म्हणजे जेव्हा मी फॉर्म भरतो, किती प्रयत्न केला, विदिन 1 किलोमीटरमध्ये तुम्हाला इथे 3, 4, 5 शाळा सापडताय. बस मला 3 शाळा सापडल्या. जो की मी फॉर्म भरतोय मला सापडला 3 शाळा. एका पालकांचा मी फॉर्म भरतो त्यांनी सांगितलं मला. तर 3च शाळा. याच्यामध्ये काय आता निवडत असताना ही काळजी आपल्याला घ्यायची. इथे बॉक्स असतात ना, त्या बॉक्सवर तुम्हाला यापैकी कोणती शाळा पहिली घ्यायची. सपोज ही पहिली आहे, मला ही दुसरी, ही तिसरी. मग तुमचा रँक ठरतो पहिली, दुसरी, तिसरी लागेल, प्रेफरन्सनुसार लागेल. पण माझा प्रश्न असा आहे की 10 शाळा निवडीसाठी मिळतील कशा? मिळतच नाहीये. 2, 3, 4, 5च्या वर जातच नाहीये. तो विचार काय करायचा? आम्ही विचार करायचाच नाही. आम्ही पहिला मुद्दा आहे की 1 किलोमीटरच्या सर्कलमध्ये इतक्या शाळा कशा काय असणार आहे मला सांगा. इथे काय शाळा म्हणजे काय टेलिफोन बूथ आहे का? ₹1चा कॉइन बॉक्स आहे का? तो पूर्वी व्हायचा, गल्ली गल्लीत राहायचा. अशा शाळा आहेत का? अशा शाळेत कोणी ऍडमिशन पण घेईल का? बरं असलं तरी तर असं नाहीच ना, शक्यच नाही ना. बरं शाळा ज्यांच्या आहेत, आता सगळ्या कोणत्या आहेत? प्रायव्हेट शाळा. प्रायव्हेट शाळेवाले शेजारी शेजारी शाळा टाकतील का? साधं साधं लॉजिक आहे. ज्या ठिकाणी शाळा म्हणजे एरियामध्ये शाळा त्या ठिकाणी शाळा आहेत त्या. मग 1 किलोमीटरच्या रेडियसमध्ये एवढ्या शाळा मिळतील का आपल्याला? तुमच्या सरकारी स्कूल आहेत का बरं? एवढ्या रेडियसमध्ये 1 किलोमीटरच्या आतमध्ये 10-10 आहेत का? शक्यच नाहीये. मग प्रायव्हेटवाले काही येडे आहेत का टाकायला? मग तिथे तुम्ही आरटीचा नियम लावलाय आणि तिथे तुम्ही 1 किलोमीटरचा नियम लावून टाकला. पहिले 3 किलोमीटर, 5 किलोमीटर ठीक होतं ना, मिळत होत्या 5-5 किलोमीटरमध्ये. एका किलोमीटरमध्ये 10 शाळा कशा काय मिळणार आहे? शाळेची जत्रा भरावी लागेल आपल्याला. शाळेचे स्टॉल लावावं लागेल. एक मस्तपैकी स्टॉल लावायचे आणि तिथं आपला ॲड्रेस दाखवायचा मध्यभागी आणि मग शाळा अशा लावल्या तर मग मिळतील बहुत 10 पेक्षा जास्त. मग विचार करावा लागेल कोणत्या शाळेत ॲडमिशन घ्यायचं. म्हणजे ही मजाक चालू आहे, शाळा मजाक चालू आहे. बघा कसं होईल. त्यानंतर प्रत्येक शाळेत जवळचा रहिवासासाठी फ्लॅट रेंटवर घ्यावा लागेल आम्हाला. मग आम्ही 10 शाळा निवडायच्या ना मला. मग 10 शाळेच्या जवळ जी जी काय आमचा फ्लॅट एक रेंटवर घेतो आम्ही, रेंट ॲग्रीमेंट करतो, सगळे भरतो आणि जिथे नंबर राहील तिथे ते ॲग्रीमेंट दाखवतो. चालेल का तुम्हाला असं? ते पण नाही चालणार तुम्हाला असं. मग कोणत्या धर्तीवर तुम्ही 10 शाळा देणार आहात? पहिले तर आरटीचं जे काय चाललंय ना, एकदम बोगस कारभार चालू आहे पहिली गोष्ट. 3-5 बरोबर होतं, चालू होतं. नियमात तर नाहीच आहे अंतराचा टाकायचा. तुम्ही कोणत्याही शाळेत भरू शकता. तो अंतराचा नियम नाही, ठीक आहे. कायदा नाही, तुम्ही नियम लावला तो ठीक आहे, हरकत नाही. पण असं म्हणजे हा क्षुल्लकपणा नाही करायला पाहिजे तुम्ही. 1 किलोमीटरच्या रेंजमध्ये कुठे 10-10 शाळा? नियम लावताना तुम्ही पाठीमागचंच कॉपी पेस्ट करून टाकलेलं आहे. पाठीमागचं 2025चं नोटिफिकेशन आहे, त्याच्यावर स्टॅम्प मारला 13 जानेवारी 2026 आणि ते टाकून दिलं नोटिफिकेशन. बघा कालच्या व्हिडिओत मी दाखवलं तुम्हाला. मग आम्हाला शाळेच्या भिंतीवर राहायला जावं लागेल कदाचित. अहो शाळेचा आवार सुद्धा इतकं मोठं आहे ना, सपोज ही जर शाळा जर असेल, ही स्कूल असेल ना, हिचं आवार इतकं मोठं आहे आणि इथून जर इथे आम्ही राहत असू तर इथपर्यंत यायला 1 किलोमीटरपेक्षा जास्त रेंज दाखवता येते. जवळ राहूनही फायदा नाही. आमच्याजवळ ही एकच शाळा आहे आणि ती पण 1 किलोमीटरच्या रेंजमध्ये येत नाही. मग कसं शाळा सापडणार तुम्हाला 1 किलोमीटर रेंजमध्ये? एक तर शाळेच्या या भिंतीच्या शेजारीच आम्हाला काय करावं लागेल, जागा विकत घ्यावं लागेल किंवा इथे रेंटवर मिळते का बघावं लागेल किंवा शाळेला विचारावं लागेल, तुमच्या शाळेमध्ये एखादा रूम देतं का रेंटवर आम्हाला? ॲग्रीमेंट करतो आणि मग त्यानुसार आमचं ॲडमिशन झालं की नंतर बघतो काय ते. अशी परिस्थिती झाली सगळी. असे भरपूर कॉल आणि भरपूर पालक मला मेसेज करत आहे. आमच्या टीमला पण कॉल करताय, मेसेज करताय आणि चुकीचं आहे. बरं हे उचललं सगळ्याच स्तरावरून उचललं गेलं. सगळे पालक संघटना बोलते, शिक्षक संघटना बोलते. इव्हन दो तुम्ही ते शाळेचे पैसे दिलेले नाहीये किती वर्षापासून आरटीचे, त्यामुळे शाळा बोंबा मारते. काही शाळांचं आरटीमध्ये नाव रजिस्टर केलंच नाहीये. याच्यावरती कोणी ॲक्शन पण घेत नाहीये. काही पालकांचं म्हणणं सर आमच्या शेजारी शाळा आहे, चांगली शाळा आहे, पण तिचं नाव आरटीमध्ये नाही. मग का बरं नाही बाबा हे नाव? त्यांना कोण सांगेल किंवा याच्याकडे लक्ष आहे का शिक्षण विभागाचं?
काहीच नाही, सगळा बट्ट्याबोळ करून टाकलेला आहे. आणि जे गरजू विद्यार्थी आहे, जे होतकरू विद्यार्थी आहे, ज्यांच्यासाठी आरटीचे एवढी मोठी नियम लावले केंद्र सरकारने, 1ली ते 8वी पर्यंत शिक्षण मोफत मिळलं पाहिजे, त्याच्यासाठी हा सगळा अट्टहास चालू आहे. आणि त्या अट्टहासापायी सगळा बट्ट्याबोळ चालू आहे. म्हणजे नियम लावायचे पण प्रत्यक्षात कृतीमध्ये मात्र आणायचेच नाहीये तुम्हाला, तर मग हे नियम लावलेच कशाला? पालक म्हणून, एक सुजाण नागरिक म्हणून तुम्ही याच्यावरती बोललं पाहिजे. नाहीतर हे असंच भविष्यामध्ये अजून बरेचसे नियम डावलले जातील, बरेचसे कायदे नियमामध्ये कन्वर्ट होऊन त्यांच्यानुसार नियम ते लावले जातील. तर तुम्हाला काय वाटतं मला कमेंटमध्ये कळवा. पण हे अतिशय चुकीचं होत आहे. 10 शाळा निवडताच येत नाही, ज्या 2-3 येतात त्याच तुम्हाला निवडावं लागणार आहे. त्यातही तुम्हाला काही नकोच असेल, जी अपेक्षित आहे एकच असेल, 3 पैकी एकच चांगली असेल, ती एकच निवडा, दुसरा पर्याय नाहीये. सो यावरती बऱ्या प्रमाणात आमचं निवेदन आणि शिक्षण मंत्र्यांशी बोलणं चालू आहे. बघूया भविष्यात काय होतं. सो तुम्ही सुद्धा एक पालक म्हणून हा व्हिडिओ पण शेअर करा, सगळ्यात जास्त शेअर करा आणि सगळ्यांनी याला कमेंट पण करा. आणि हा तुम्ही जर कमेंट आणि लाईक जास्त केलं तर हा रीच जास्त होईल. रीच जास्त झाला तर कदाचित याच्यावरती सगळ्या स्तरावरनं काय विरोध होऊ शकतो आणि काहीतरी चांगला मार्ग निघू शकतो. काय वाटतं मला कमेंटमध्ये कळवा. पुन्हा व्हिडिओ आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.